हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 2 दॅट इज मॅथमॅटिकल मेथड्स. त्यामध्ये आपण पाहणार आहोत स्कॅलर अँड वेक्टर, त्याचबरोबर टाइप्स ऑफ वेक्टर अँड वेक्टर ऑपरेशन्स. सो लेट अस स्टार्ट. तसं तर आपण स्केलर क्वांटिटीज आणि वेक्टर क्वांटिटीज 7th स्टँडर्ड पासून पाहतोय आणि त्याच्यामुळेच आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये डिफरन्स बिटवीन स्केलर आणि वेक्टर सांगायचं आहे. आता स्केलर क्वांटिटीज म्हणजे काय? जे क्वांटिटीज फक्त मॅग्निट्यूड दाखवतात त्यांना आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय? सपोज की आपल्याला एकाने सांगितलं मी 5 मीटर ट्रॅव्हल केलं. ओके, सो मी 5 मीटर ट्रॅव्हल केलं, यामध्ये मी कोणत्या डायरेक्शननी केलं, मी नॉर्थला केलं की साऊथला केलं की वेस्टला केलं की ईस्टला केलं, याच्याशी काहीच फरक पडत नाही. मी फक्त 5 मीटर ट्रॅव्हल केलं, इट्स ओके. सो आता या ठिकाणी 5 मीटर, 5 काय आहे? मॅग्निट्यूड आहे, मीटर आहे, युनिट. ओके, सो आता हे जे नंबर आहे 5 असेल किंवा 6 असेल किंवा 9 असो किंवा 10 असो, वॉट एव्हर जो पण नंबर असो त्याला आपण म्हणणार आहोत मॅग्निट्यूड. सो स्कॅलर क्वांटिटीमध्ये आपल्याला डायरेक्शनची गरज नसते, फक्त मॅग्निट्यूड आवश्यक असतं. पण जर आपण वेक्टर क्वांटिटीज पाहिलं तर वेक्टरमध्ये आपल्याला डायरेक्शन पण असायला पाहिजे आणि मॅग्निट्यूड पण असायला पाहिजे. सपोज की माझ्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टवरती मी बरोबर या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला की जेणेकरून त्या ऑब्जेक्टला टच व्हावं आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फोर्स यावं. ओके, सो मी या ठिकाणी 5 न्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे. आता या ठिकाणी डायरेक्शन महत्त्वाचे. सपोज की मला फक्त एवढंच सांगितलं 5 न्यूटन फोर्स आणि डायरेक्शनच नाही सांगितली तर मी कुठे पण फोर्स अप्लाय करेन. मेन गोष्ट कुठे आहे? फोर्स इथे अप्लाय झाला पाहिजे, तरच हा ऑब्जेक्ट पुढे जाईल, तरच हा ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट दाखवेल. ओके, सो या ठिकाणी गरजेचं काय आहे? डायरेक्शन आणि किती फोर्स अप्लाय केला आहे. म्हणजे या ठिकाणी मॅग्निट्यूड पण आवश्यक आहे आणि डायरेक्शन पण आवश्यक आहे. सो अशा पद्धतीने स्कॅलर क्वांटिटीजमध्ये फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला जातो, तर वेक्टर क्वांटिटीजमध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांचाही विचार केला जातो. मॅग्निट्यूड म्हणजे जस्ट हा नंबर की जेवढा आपण अप्लाय करणार आहोत. या ठिकाणी 5 असेल, अजून दुसऱ्या ठिकाणी काहीतरी 25 सेंटीमीटर असेल. सो 25 काय झालं? मॅग्निट्यूड. सेंटीमीटर इज युनिट. ओके, सो अशा पद्धतीने आपण स्कॅलर आणि वेक्टरमधला डिफरन्स सांगू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, बरेचसे डिफरन्सेस आहेत बट ते आत्ताच सांगून उपयोग नाही, कारण पुढे पुढे आपण ते डिफरन्सेस पाहणार आहोतच. सो हा मेन डिफरन्स होता. नेक्स्ट पुढचे जे काही डिफरन्सेस आहेत ते आपण याच व्हिडिओमध्ये हळूहळू पाहणार आहोत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की विच ऑफ दी फॉलोविंग आर स्कॅलर्स ऑर वेक्टर्स. खाली आपल्याला 6-7 काहीतरी क्वांटिटीज दिलेल्या आहेत, तर त्यापैकी स्कॅलर कोणता आहे आणि वेक्टर कोणता आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय आहे? वेक्टर आहे. वेक्टर का? तर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन अशी आहे की डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ युनिट टाईम अँड इन पर्टिक्युलर डायरेक्शन. याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे एका युनिट टाईममध्ये पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जेव्हा ट्रॅव्हल केलं जातं, जेव्हा अंतर कापलं जातं त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. सो या ठिकाणी डायरेक्शनला पण महत्त्व आहे, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट आहे वेक्टर क्वांटिटी. आफ्टर दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे आहे स्कॅलर क्वांटिटी. डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, किती केलं आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे, कोणत्या डायरेक्शननी केलं आहे ते महत्त्वाचं नाही आहे. जर त्यामध्ये डायरेक्शन आलं तर ते डिस्प्लेसमेंटमध्ये जाणार, पण डायरेक्शन नसेल, फक्त मॅग्निट्यूड असेल तर त्या ठिकाणी येणार आहे स्कॅलर क्वांटिटी आणि त्याच्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे स्कॅलर क्वांटिटी. आफ्टर दॅट आहे वेलोसिटी. वेलोसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यामुळे वेलोसिटी पण कसं आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. आफ्टर दॅट स्पीड. स्पीडसाठी पण डायरेक्शनची गरज नाही आहे, फक्त मॅग्निट्यूड पाहिजे. 25 किलोमीटर पर सेकंड असेल किंवा वॉट एव्हर जे पण असेल तर ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्स. फोर्स वेक्टर आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे डायरेक्शन पण आवश्यक आहे आणि मॅग्निट्यूड पण. आफ्टर दॅट वर्क डन. वर्क डन स्कॅलर क्वांटिटीमध्ये येतं, कारण त्या ठिकाणी डायरेक्शनची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे एनर्जी. वर्क डन जर आहे तर सेम टू सेम एनर्जी पण स्कॅलरमध्येच येणार आहे, कारण ऑलमोस्ट जर आपण पाहिलं वर्कचा फॉर्म्युला असो किंवा एनर्जीचा फॉर्म्युला असो, हे सगळं काही सेम येतं. त्याच्यामुळे जे वर्क डन आहे तेच सेम टू सेम येणार आहे एनर्जीसाठी. ओके, सो अशा पद्धतीने हे काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स होते आणि आय होप की तुम्हाला याचे आन्सर्स मिळाले असतील. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की यू विल नीड सर्टन मॅथमॅटिकल टूल्स टू अंडरस्टँड द टॉपिक कवर्ड इन धिस बुक. वेक्टर ॲनालायसिस अँड एलिमेंटरी कॅल्क्युलस आर टू अमंग दिस. सो याच्यामध्ये आपल्याला बेसिक गोष्टी काय आहेत? वेक्टर ॲनालायसिस आणि नेक्स्ट म्हणजे कॅल्क्युलस. सो कॅल्क्युलस जे की तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये आहे, या ठिकाणी आपण फक्त बेसिक कॅल्क्युलस पाहणार आहोत, जेवढं या चॅप्टरसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचबरोबर जे काही इतर गोष्टी आहेत त्या तुम्हाला मॅथ्समध्ये पाहायला मिळतीलच. ज्यांना मॅथ्स आहे उत्तम, ज्यांच्याकडे मॅथ्स नाही आहे, ज्यांनी फक्त PCB ठेवलेलं आहे, तर त्यांच्यासाठी जे काही मॅथ्स आवश्यक आहे ते या लेसनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. सो जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मॅथ्स असेल तर उत्तम, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण बेसिक मॅथमॅटिक्स आहे जे की तुम्हाला या चॅप्टरमध्ये कवर केलं जाईल आणि या चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, छोटासा आहे, जास्त मोठा नाही आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल वेक्टर ॲनालायसिस आपण पाहणार आहोत. सो इन दी प्रिव्हियस स्टँडर्ड
in the previous chapter you have studied different aspects of physical quantities like their division into fundamental and derived quantities and their units and dimensions. फर्स्ट चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. पहिलं तर युनिट्स काय असतात, कोणत्या कोणत्या डिफरंट सिस्टीम्स आहेत की ज्यामध्ये आपण मेजरमेंट्स करतो, मग ते MKS सिस्टीम असो किंवा SI सिस्टीम असो एक्सेट्रा. त्यासोबतच आपण वेगवेगळे क्वांटिटीज पाहिले होते, डिराइव्ड क्वांटिटीज, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की यू ऑल्सो नीड टू अंडरस्टँड दॅट ऑल फिजिकल क्वांटिटीज मे नॉट बी फुल्ली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड्स अँड युनिट्स अलोन. फिजिकल क्वांटिटीज आपण फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट्स यांनीच डिस्क्राईब करू शकतो असं आहे का, तर नाही. कारण सगळ्या क्वांटिटीजचं डिस्क्रिप्शन वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट एवढाच या दोघांचाच उपयोग केला जात नाही. सो फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गिवन द टाईम फॉर विच अ मॅन हॅज वॉक्ड विथ अ सर्टन स्पीड. एक व्यक्ती आहे जो की एका सर्टन स्पीडने चालतो आहे. सपोज करूया की 2 मीटर पर सेकंड असं तो चालतो आहे. ओके, आता एवढं चालणं शक्य नाही, काही ती आपली गाडी नाही आहे, पण जस्ट आपण सपोज करतो आहे. सपोज करूया की 2 मीटर पर सेकंडने तो चालतो आहे. बट आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की यू कॅन फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॅन बट यू कॅनॉट फाइंड आउट वेअर एक्झॅक्टली द मॅन हॅज रिच्ड अनलेस यू नो द डायरेक्शन इन विच द मॅन हॅज वॉक. सपोज की तो व्यक्ती 2 मीटर पर सेकंडने आपली बाईकने चाललेला आहे. तो चालला आहे, आपल्याला मॅग्निट्यूड माहिती आहे, आपल्याला युनिट माहिती आहे की मीटर पर सेकंडवर तो जातो आहे, पण तो कोणत्या डायरेक्शनने जातो आहे, साऊथला चालला आहे का नॉर्थला चालला आहे का ईस्टला चालला आहे का वेस्टला चालला आहे, हेच आपल्याला माहिती नाही आहे. मग जोपर्यंत आपल्याला त्या पर्टिक्युलर व्यक्तीची डायरेक्शन कळत नाही तोपर्यंत आपण हे सांगू शकत नाही की तो कुठे पोहोचला आहे. ओके, सो त्यामुळेच प्रत्येक वेळी फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट असून उपयोग नाही, तर त्यासोबतच डायरेक्शन असणं पण महत्त्वाचं आहे. सो देअरफॉर प्रत्येक वेळी आपल्याला डायरेक्शन माहिती असणं गरजेचं आहे, ज्या ज्या क्वांटिटीज वेक्टर आहेत तर त्या क्वांटिटीजसाठी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, देअरफॉर यू कॅन से दॅट सम फिजिकल क्वांटिटीज विच आर कॉल्ड स्कॅलर कॅन बी डिस्क्राइब विथ मॅग्निट्यूड ओनली. बट काही क्वांटिटीज अशा आहेत जसं की आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे फक्त स्पीड असेल तर फक्त स्पीड आपण स्कॅलरमध्ये डिस्क्राईब करू शकतो, फक्त मॅग्निट्यूडने आपण डिस्क्राईब करू शकतो 2 मीटर पर सेकंड, बस झालं स्पीडसाठी एवढं. डायरेक्शनची काही गरज नाही आहे. पण जर आपल्याला डिस्प्लेसमेंट दाखवायचं असेल किंवा जर आपल्याला वेलोसिटी दाखवायचं असेल आपल्याला डायरेक्शनची गरज आहे. सो मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण गोष्टी आवश्यक आहेत. त्याला आपण म्हणणार आहोत वेक्टर क्वांटिटीज. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इन द अबो एक्झाम्पल द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मॅन इज अ स्कॅलर क्वांटिटी. तर वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण जर पाहिलं तर डायरेक्शनचा उल्लेख नाही आहे, फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट आहे. याचा अर्थ ती क्वांटिटी काय आहे, स्कॅलर क्वांटिटी आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट, while the final position of the man relative to his initial position. आणि त्या ठिकाणी काय सांगितलं आहे की जी फायनल पोझिशन आहे म्हणजे ज्या ठिकाणी तो पोहोचणार आहे तर तो रिलेटिव्ह आहे इनिशियल पोझिशनची, म्हणजे ज्या ठिकाणी त्याने सुरुवात केली होती. सो दॅट इज हिज डिस्प्लेसमेंट कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन अँड इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि याचा अर्थ त्याचं डिस्प्लेसमेंट त्याने केलेलं आहे, तो एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवरती तो गेलेला आहे, तर ते आपण डायरेक्शनच्या हेल्पनी पण डिस्क्राईब करू शकतो. आणि म्हणून डिस्प्लेसमेंट हे काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. सो इन दिस चॅप्टर यू विल स्टडी डिफरंट एस्पेक्ट्स ऑफ स्कॅलर अँड वेक्टर क्वांटिटीज. सो या चॅप्टरमध्ये तुम्हाला एकतर स्कॅलर क्वांटिटी म्हणजे काय हे पण पाहायला मिळेल आणि सोबतच वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, वेक्टरचे प्रकार कोणते आहेत आणि वेक्टर क्वांटिटीजची आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन वगैरे कसं करू शकतो. ओके, सो या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्कॅलर्स म्हणजे काय. So physical quantities which can be completely described by their magnitude are called as scalars. अशा फिजिकल क्वांटिटी ज्या फक्त आपण मॅग्निट्यूडच्या सहाय्याने डिस्क्राईब करू शकतो त्यांना आपण म्हणतो स्कॅलर्स. दे आर स्पेसिफाईड बाय अ नंबर अँड अ युनिट. जसं की तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले जे डिस्टन्स आहे किंवा आपले जे स्पीड आहे तर ते स्कॅलर युनिट्स आहेत. सो आपल्याला जर एखादं डिस्टन्स सांगायचं असेल जसं की 25 मीटर आहे किंवा स्पीड असेल तर 25 मीटर पर सेकंड आहे. सो हे जर आपल्याला सांगायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त एक मॅग्निट्यूड म्हणजे एक नंबर हवा आहे आणि एक युनिट हवा आहे आणि या दोन गोष्टी जर असतील स्कॅलरमध्ये तर पुरेशा आहेत. या ठिकाणी कोणताही डायरेक्शन वगैरेची गरज नसते. So for example, when we say that a given metal rod has a length 2 meter, it indicates that the rod is 2 times longer than a certain standard unit meter. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, आपण म्हणतो की आपल्याकडे एक रॉड आहे जो की आहे 2 मीटरचा. आता 2 मीटरचा रॉड आहे याचा अर्थ तो मीटर इंटू मीटर आहे म्हणजे 1 मीटर मीटर इंटू मीटर नाही घेता येणार आपल्याला, मीटरचं ट्वाईस आहे म्हणजे 1 मीटर मल्टिप्लाय बाय 2 जर आपण केलं दॅट विल बी 2 मीटर. म्हणजेच आपल्याकडे जो रॉड आहे तर तो मीटरचा डबल आहे. ओके, सो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे स्टँडर्ड युनिट आहे मीटर त्याच्या डबल आहे आपल्याकडे असणारा रॉड. ओके,
सो थस द नंबर 2 इज द मॅग्निट्यूड. आता या ठिकाणी 2 मीटर जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा 2 काय आहे, मॅग्निट्यूड आहे, आणि मीटर हे काय आहे, युनिट आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट टुगेदर दे गिव्ह अस अ कम्प्लीट आयडिया अबाउट द लेंथ ऑफ द रॉड. आणि मीटर म्हणजेच एखादं युनिट आणि त्याचबरोबर कोणताही नंबर म्हणजे मॅग्निट्यूड, दोघं जर आपण एकत्र घेतले तर आपल्याला एखादं रॉड किंवा वॉट एव्हर जे पण आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे ते किती मीटरचं आहे, ते काय आहे, हे सगळं कळू शकतं. आफ्टर दॅट थस लेंथ इज अ स्कॅलर क्वांटिटी. आणि त्याच्यामुळे जे लेंथ आहे तर ते स्कॅलर क्वांटिटी आहे, कारण आपल्याला फक्त मॅग्निट्यूड आणि त्याचबरोबर फक्त युनिटची आवश्यकता असते. नेक्स्ट आहे सिमिलरली मास, टाईम, टेम्परेचर, डेन्सिटी एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ स्केलर. तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर स्कॅलरचे एक्झाम्पल्स कोणते आहेत. मास, आपण म्हणतो की एखादं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट 5 किलोग्रामचं आहे, सो बस या ठिकाणी 5 किलोग्राम पुरेसं आहे. 5 किलोग्राम नॉर्थ साऊथ असं आपण काय सांगतो का, किंवा 5 किलोग्राम राईट लेफ्ट असं काय सांगतो का, नाही. आपण फक्त त्या ऑब्जेक्टचं वेट सांगतो. म्हणजे त्या ठिकाणी फक्त मॅग्निट्यूड आणि त्याचबरोबर युनिट या दोघांचीच आवश्यकता आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज टाईम. आपण असं म्हणतो का 5 सेकंड लेफ्ट, 5 सेकंड राईट असं काय आपण म्हणतो का, तर नाही. जेव्हा आपण टाईम सांगतो तेव्हा फक्त आपल्याला युनिट म्हणजे सेकंद आहे का, मिनिट आहे का, आवर आहे तर ते, आणि त्याचबरोबर मॅग्निट्यूड म्हणजे किती आवर आहे, किती सेकंद आहे ते तेवढं सांगणं गरजेचं असतं. नेक्स्ट आहे टेम्परेचर. आपण म्हणतो की 98 डिग्री फेरनहाईट ताप आहे, फीवर आहे. ओके. सो आपण असं म्हणतो का 98 डिग्री फेरनहाईट नॉर्थला आहे, साऊथला आहे, नाही, कारण ती गरजच नाही आहे ना. काही गरज आहे का त्याची सांगण्याची, नाही आहे, कारण ताप असा नॉर्थ साऊथ मोजतो का आपण, नाही. आपण जस्ट मॅग्निट्यूड आणि युनिटमध्ये मोजतो की ते डिग्री सेल्सिअस आहे, डिग्री फेरनहाईट आहे की डिग्री केल्विन आहे. ओके. असे काही युनिट्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता नाही आहे, आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत स्कॅलर्स. सो स्कॅलर्समध्ये कोणते एक्झाम्पल्स येणार आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हेच एक्झाम्पल्स पुढे बऱ्याचदा वापरले जाणार आहेत. ओके. सो लेट अस सी नेक्स्ट सांगितलेलं आहे स्कॅलर्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ सिम्पल अल्जेब्रा. आता जे पण स्कॅलर क्वांटिटीमध्ये येणारे जे पण सगळ्या क्वांटिटीज आहेत, मग ते डेन्सिटी वगैरे असो, तर हे सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत तर त्या जेव्हा आपण मेजर करणार, जेव्हा आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार, तर त्या आपण सिम्पल जे अल्जेब्राचे रूल्स आहेत की 2 नंबरला ॲड करण्याचे, 2 नंबरला सबट्रॅक्ट करण्याचे, तर त्याच वेळेने आपण हे ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार आहोत. पण या ठिकाणी एक रूल असा आहे की जेव्हा आपण 2 क्वांटिटीज ॲड करणार तेव्हा त्या सेम युनिट्समध्ये असायला पाहिजेत. आपल्याकडे आहे 25 सेंटीमीटर आणि आपण 25 सेंटीमीटर ॲड करतोय 3 मीटरसोबत, हे असं होऊ शकतं का, नाही. एक तर आपल्याला हे मीटर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा हे सेंटीमीटर मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार तेव्हा सेम युनिट असायला पाहिजे. हाच फक्त एक रूल आहे, बाकी सगळं आपण अल्जेब्रिक मेथड्सने सॉल्व करणार आहोत. जर आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करणार असू तर युनिट वेगवेगळं असेल तरी पण चालेल. आता आपण जेव्हा स्पीड घेतो तर स्पीड घेत असताना आपण मीटर पर सेकंद असं घेतो, म्हणजे या ठिकाणी आपण 2 युनिट्सचा वापर केला. ओके. सो अशाच पद्धतीने वेगवेगळे युनिट्स जरी असतील तरी आपण ॲडिशन नाही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो. जर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं असेल तर मात्र आपल्याला सेम युनिट असणं गरजेचं आहे. ओके. सो हे काही रूल्स होते जे की आपल्याला फॉलो करायचे आहेत स्कॅलर ऑपरेशनसाठी, बट मोस्टली स्कॅलर ऑपरेशन्स आपल्याला करायचे नसतात, आपल्याला जस्ट वेक्टर ऑपरेशन्स करायचे असतात. सो लेट अस स्टार्ट टू दी वेक्टर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ज्याप्रमाणे स्कॅलर्सची डेफिनेशन पाहिली होती त्याप्रमाणे वेक्टर्सची डेफिनेशन पाहूया. फिजिकल क्वांटिटीज विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन आर कॉल्ड वेक्टर्स. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड या दोघांची आवश्यकता असते त्यांना आपण म्हणतो वेक्टर्स. एक्झाम्पल आहेत डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, फोर्स. या संदर्भात एक्झाम्पल्स मी ऑलरेडी सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे पुन्हा टाईम वेस्ट नाही करणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट ऑर बाय ॲन ॲरो. सो प्रत्येक क्वांटिटी रिप्रेझेंट करण्याची एक मेथड असते. मग आता आपण वेक्टर कसं रिप्रेझेंट करतो तर त्यासाठी आपण बेसिकली एक ॲरो वापरतो किंवा लाईन सेगमेंट म्हणजे बार वापरतो. ओके. सो द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट ड्रॉन टू स्केल गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. म्हणजेच काय, आता सपोज की पी पासून क्यूपर्यंत आपण सपोज की फोर्स अप्लाय केला. आता हे फोर्स काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. सो जेव्हा आपण पी टू क्यू फोर्स अप्लाय केला असं सांगणार आहोत तेव्हा ते आपण ॲरोने रिप्रेझेंट करणार. आता ॲरो म्हणजे काय, या ठिकाणी जेव्हा आपण पी क्यू लिहितोय तर पी क्यूच्या डोक्यावरती आपण सिम्पल एक ॲरो लिहिणार. याचा अर्थ काय, फोर्स जो आहे तर तो या डायरेक्शनने अप्लाय केला जातोय. म्हणजे हा जो ॲरो आहे याचा उपयोग काय आहे, टू शो दी डायरेक्शन. सो इन धिस वे एखाद्या ठिकाणी जेव्हा आपल्याला वेक्टर्स लिहायचे आहेत तेव्हा आपण त्याच्या डोक्यावरती ॲरो किंवा जर ॲरो शक्य नसेल तर आपण जस्ट एक बार टाकतो. बार म्हणजेच काय, लाईन सेगमेंट टाकतो, जेणेकरून आपल्याला डायरेक्शन कळावी यासाठी. ओके. कारण वेक्टर्समध्ये डायरेक्शन मस्ट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम पी टू क्यू कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज पी ॲरो क्यू. म्हणजेच या ठिकाणी फोर्स किंवा डिस्प्लेसमेंट जे आहे तर ते पी पॉईंटपासून क्यू पॉईंटकडे होते. सो दिस ॲरो इज यूज टू शो दी डायरेक्शन.
नेक्स्ट आहे वेअर दी स्टार्टिंग पॉईंट पी इज कॉल्ड टेल अँड दी एंड पॉईंट क्यू इज कॉल्ड ॲज हेड ऑफ दी वेक्टर. आता या ठिकाणी तुम्ही जर हा ॲरो पाहिला तर ॲरोचं हेड कोणतं असेल, जस्ट एक लॉजिक लावा. ऑब्वियसली हे हेड असणार आहे, सो ह्याला आपण म्हणणार आहोत हेड पॉईंट, आणि हे काय असणार आहे टेल, याला आपण म्हणणार आहोत टेल पॉईंट. मग आता या ठिकाणी पी टू क्यू जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट करतो आहोत तेव्हा क्यू पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत हेड पॉईंट, कारण ऑब्वियसली ॲरोचं हेड कोणत्या दिशेने आहे, क्यूच्या दिशेने आहे, आणि पीला आपण म्हणणार आहोत टेल पॉईंट, कारण पी कोणत्या दिशेने आहे, टेलच्या दिशेने आहे. ओके, सो हेड आणि टेल हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढे आपल्याला जेव्हा आपण ट्रायंगल्स वगैरे तयार करणार तर त्यासाठी हेड टू टेल, टेल टू हेड असं काहीतरी जॉईन करावं लागतं. मग त्यासाठी हे सगळे हेड टेल माहिती असणं गरजेचं आहे. कधीच कन्फ्यूज नाही व्हायचं. या ठिकाणी हेड नेहमी हेच असणार आहे आणि टेल नेहमी हेच असणार आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सिम्बॉलिकली वी राईट इट ॲज पी क्यू, आणि त्यांच्या डोक्यावरती आपण ॲरो लिहितो आणि हे आपण रीड कसं करणार तर वेक्टर पी क्यू. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे symbolically vectors are also represented by a single capital letter with an arrow above it. जसं की आपण पाहिलं की पी क्यू आपण हे पण वेक्टरच रिप्रेझेंट करतो आहे, आपण हे पण डिस्प्लेसमेंटच रिप्रेझेंट करतो आहे. बट कधी कधी डिस्प्लेसमेंट किंवा कोणताही वेक्टर एका सिंगल लेटरने पण आपण लिहू शकतो. दॅट इज वेक्टर ए. आफ्टर दॅट दिस इज वेक्टर झेड, सॉरी एक्स, दिस इज वेक्टर एक्स, दिस इज वेक्टर झेड. ओके, सो अशा पद्धतीने आपण वेक्टर्स रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट आहे की मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर एक्स इज रिटर्न ॲज मोल्ड्समध्ये जर आपण लिहिलं तर याला आपण म्हणणार आहोत मॅग्निट्यूड. ओके, सो एक्स वेक्टरचं जर आपल्याला मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर ते आपण अशा फॉर्ममध्ये लिहिणार. जस्ट आपल्याला मॉड्यूल्स लावायचे आहेत आणि मॉड्यूल्स जर आपण लावले की याचा अर्थ होणार आहे मॅग्निट्यूड. कधी कधी जे वेक्टर्स असतात तर त्यांच्या डोक्यावरती ॲरो दिला जात नाही, ते जस्ट बोल्डमध्ये लिहिले जातात. ओके, सो सपोज की हा ए जर बोल्डमध्ये लिहिला असेल याचा अर्थ हा काय आहे वेक्टर आहे. कधी कधी डोक्यावरती ॲरो दिला जातो, कधी कधी फक्त लाईन सेगमेंट दिलं जातं. सो या सगळ्या खाणाखुणांच्या आधारे आपल्याला हे ओळखायचं असतं की वेक्टर कोणता आहे आणि त्यासोबतच मॅग्निट्यूड कोणता आहे. मॅग्निट्यूड सिम्पल मॉड्यूल्समध्ये लिहिलं जातं. हे 2 मॉड्यूल्स आहेत, याच्या आतमध्ये जो कोणता वेक्टर असेल तर तो, आणि त्या डोक्यावरती वेक्टरचा साईन. ओके, असं जेव्हा असेल तेव्हा याला आपण म्हणणार आहोत मॅग्निट्यूड. लेट अस सी अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ वेक्टर्स. बऱ्याच प्रकारचे वेक्टर्स आहेत, तर त्या वेक्टर्सचं आता आपण एक्झाम्पल्स बघूया, नावं जाणून घेऊया. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा शून्यापासून करतो. सो पहिल्यांदा आहे दॅट इज झिरो वेक्टर. झिरो वेक्टरलाच नल वेक्टर असंही म्हटलं जातं. झिरो म्हणजे काय, काहीच नाही, म्हणजेच या ठिकाणी काहीच नसणार आहे. म्हणजे काय तर अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो वेक्टर. म्हणजे असा वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड झिरो आहे. मॅग्निट्यूड झिरो आहे म्हणजे नंबर झिरो आहे. आता 0 मीटर जर मी लिहिलं याला आपण काय म्हणणार आहोत झिरो वेक्टर. ओके, सो हे काय आहे झिरो वेक्टर आहे. 0 मीटर टू द राईट, टू द लेफ्ट, वॉट एव्हर जी पण डायरेक्शन असेल तर ती. म्हणजे याचा अर्थ काय, या ठिकाणी काही घडतं आहे का, काहीच घडत नाही आहे. काही चेंज होतो आहे का. आता जर मी झिरो मॅग्निट्यूड अप्लाय केलं काही चेंज होईल का, काहीच होणार नाही आहे. म्हणजे हे अनचेंज राहणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी मॅग्निट्यूड काय असणार आहे झिरो. आणि सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज वेक्टर झिरो. म्हणजेच या ठिकाणी आपण वेक्टर झिरो अशा पद्धतीने हे रिप्रेझेंट करणार आहोत. याचा अर्थ काय, हे झिरो वेक्टर आहे. टाईप कोणता, हे झिरो वेक्टर आहे किंवा याला आपण नल वेक्टर म्हणू शकतो. सो आता झिरो वेक्टरची केस कधी कधी असते. एकतर पहिलं वेलोसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज अ झिरो वेक्टर. आता हा बॉल आहे, वर्षानुवर्ष याच ठिकाणी पडून आहे, याच्यावरती कोणताही वेलोसिटी, कोणताही फोर्स, कोणताही डायरेक्शन वगैरे काहीच ॲक्ट होत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ याची वेलोसिटी काय असणार आहे झिरो. म्हणजेच या ठिकाणी मॅग्निट्यूड काय आहे झिरो. म्हणजेच या ठिकाणी कोणता वेक्टर आहे झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्टेशनरी असेल तेव्हा त्याचा जो वेक्टर असणार आहे तर तो नेहमी झिरो वेक्टर असणार आहे. आफ्टर दॅट the acceleration vector of an object moving with uniform velocity is a zero vector. आता याचा अर्थ काय, तुम्हाला ॲसेलरेशन माहिती आहे का. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर वेलोसिटीने ट्रॅव्हल करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये जो काही वेलोसिटीमध्ये बदल होतो किंवा डिफरन्स होतो त्याला आपण म्हणतो ॲसेलरेशन. सो ॲसेलरेशन इज नथिंग बट द चेंज इन द रेट ऑफ द वेलोसिटी. ओके, सो ॲसेलरेशन आपण कसं रिप्रेझेंट करतो तर ॲसेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. आता या ठिकाणी व्ही म्हणजे काय, फायनल वेलोसिटी. यू म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी. सो जेव्हा आपण फायनल वेलोसिटीमधून इनिशियल वेलोसिटी सबट्रॅक्ट करतो, डिवायडेड बाय टाईम करतो, तेव्हा आपल्याला मिळतं ॲसेलरेशन. आता या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जो ऑब्जेक्ट आहे तर तो युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये ट्रॅव्हल करतो आहे. जर वेलोसिटी युनिफॉर्म आहे तर त्या ठिकाणी बदल होईल का,
रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करता येईल का? नाही. म्हणजेच जी इनिशियल वेलोसिटी असणार आहे तर तीच फायनल वेलोसिटी राहणार आहे आणि ती किती असणार आहे? 0शी इक्वल असणार आहे. म्हणजे u = v = 0 असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही पोझिशनवरती मी यूच्या जागेवरती पण 0 आणि व्हीच्या जागेवरती पण 0 लिहिणार आहे आणि डिवायडेड बाय टी करणार आहे. सो 0 - 0 0 डिवायडेड बाय टी. आता 0 डिवायडेड बाय टी काय येणार आहे? 0. म्हणजे याचा अर्थ ॲक्सिलरेशन काय झालं? 0. तर अशा पद्धतीने जेव्हा युनिफॉर्म वेलोसिटी असेल तेव्हा ॲक्सिलरेशन = 0 असतं. म्हणजेच या ठिकाणी 0 वेक्टर असणार आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट येऊया आपण रिझल्टंट वेक्टरकडे. So what is resultant vector? The resultant of two or more vectors is that single vector which produces the same effect as produced by all the vectors together. आता हे जरा थोडंसं इंग्लिश आहे. काय सांगितले बघूया आपण. आपल्याकडे वेक्टर्स आहेत. सपोज की माझ्याकडे आहे एक एक्स वेक्टर, एक वाय वेक्टर. एक्स वेक्टर जे आहे तर ते 5 आहे. वाय वेक्टर जे आहे तर ते सपोज की 5 आहे. आणि माझ्याकडे जे दुसरा वेक्टर आहे दॅट इज सपोज की माझ्याकडे दुसरा वेक्टर आहे ए बी आणि हे आहे 10. ओके. एक्स वेक्टर आहे माझ्याकडे 5, वाय वेक्टर आहे माझ्याकडे 5 आणि ए बी वेक्टर आहे माझ्याकडे 10. मग आता या ठिकाणी रिझल्टंट वेक्टर कोणतं होईल? ऑब्वियसली ए बी. का? तर हे जे दोन वेक्टर आहेत या दोन वेक्टरची जेव्हा मी ॲडिशन करेल तेव्हा मला एकच सिंगल वेक्टर मिळणार आहे अँड दॅट इज इक्वल टू या दोघांच्या व्हॅल्यूशी. आता या दोघांच्या व्हॅल्यूज जर मी ॲड केल्या तर मला 10 मिळेल आणि ते कोणाशी इक्वल आहे? ए बीच्या वेक्टरशी. म्हणजे याचा अर्थ जे मला तिसरं वेक्टर मिळालेलं आहे ते एकटंच वेक्टर आहे जे की या दोघांचा पण इफेक्ट कंबाईन करणार आहे. म्हणजे याचा अर्थ ए बी काय झालं? वेक्टर ए बी काय झालं? रिझल्टंट वेक्टर. आय होप की तुम्हाला समजलं असेल. किंवा आपण अजून एक पकडूया, एक एक्झाम्पल घेऊया. सपोज की हा आहे माझ्याकडे एक ट्रायंगल. सपोज करा की हे सगळे आहेत वेक्टर्स. ओके. सो आपण इथे असे ॲरो देऊया. ॲरोचा अर्थ काय होतो? वेक्टर. सो त्याच्यामुळे मी या ठिकाणी ॲरो दिलेले आहेत. आता या ठिकाणी इथे आहे एक्स, इथे आहे वाय, इथे आहे झेड. हा जो वेक्टर आहे तो आहे सपोज की 5 आहे. हा जो वेक्टर आहे तो आहे सपोज की 6 आहे. मग हा जो वेक्टर आहे तो पायथागोरस थिअरमने तुम्ही काढू शकता. म्हणजे याचा अर्थ हा जो एक्स आणि हा झेड असणार आहे तर तो या दोघांचा काय असणार आहे? रिझल्टंट वेक्टर. ओके. सो अशा पद्धतीने आपण रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करतो. नेक्स्ट आहे निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह काय असतं? निगेटिव्ह म्हणजे अपोजिट वेक्टर. म्हणजेच काय की अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ अ गिवन वेक्टर इज अ वेक्टर ऑफ द सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजेच काय? आपल्याकडे ए वेक्टर आहे, आपल्याकडे बी वेक्टर आहे. दोघांचं जर आपण पाहिलं सपोज की हे 5 आहे आणि हे पण 5 आहे. दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे. ओके. आता मी या ठिकाणी 5मध्ये युनिट कोणतंच लिहित नाही आहे. जस्ट सपोज करा की 5 आहे. मीटर असो, सेंटीमीटर असो, वॉट एव्हर जे पण असो ते असो. बट या ठिकाणी सपोज करा की वेक्टर ए जे आहे तर ते 5 आहे, वेक्टर बी पण 5 आहे. पण तुम्ही जर नीट पाहिलं तर वेक्टर ए या डायरेक्शनला आहे, वेक्टर बी या डायरेक्शनला म्हणजे एच्या अपोजिट आहे ना. म्हणजे याचा अर्थ हे जे वेक्टर बी आहे तर ते कसं जाणार आहे? निगेटिव्हमध्ये. म्हणजे पॉझिटिव्ह 5 आहे, हे निगेटिव्ह 5 आहे. याचा अर्थ या ठिकाणी कसं आहे? अपोजिट वेक्टर आहे कारण दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजेच हे निगेटिव्ह वेक्टर आहे. ओके. सो आता या ठिकाणी जे वेक्टर बी आहे इज अ निगेटिव्ह वेक्टर टू वेक्टर ए. याचा अर्थ वेक्टर बीची व्हॅल्यू कशी असणार आहे? निगेटिव्हमध्ये. वेक्टर एची व्हॅल्यू कशी असणार आहे? पॉझिटिव्हमध्ये. ओके. यांचं मॅग्निट्यूड सेम आहे बट यांची डायरेक्शन अपोजिट आहे. आता निगेटिव्ह झालं, 0 झालं. मग आता आपण येऊया इक्वल वेक्टरकडे. सो व्हॉट इज इक्वल वेक्टर? लेट अस सी. टू वेक्टर्स A and B representing same physical quantity are said to be equal if and only if they have the same magnitude and direction. आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत ए आणि बी. हे इक्वल आहेत. हे मी कधी म्हणणार? जेव्हा त्यांचं मॅग्निट्यूड आणि त्यांची डायरेक्शन इक्वल असेल तेव्हाच मी म्हणणार की हे दोन वेक्टर्स इक्वल आहेत. बघा हा, मॅग्निट्यूड पण इक्वल असायला पाहिजे आणि डायरेक्शनसुद्धा इक्वल असायला पाहिजे. जसं की जर आपण ए आणि बी वेक्टरकडे पाहिलं तर ए वेक्टर आणि बी वेक्टर दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, दोघं सेम लेंथचे आहेत. सपोज की हे 5चं आहे, हे पण 5चं आहे, दोघं सेम लेंथचे आहेत. दोघांचं डायरेक्शन पण सेम आहे. म्हणजे याचा अर्थ वेक्टर ए आणि वेक्टर बी आधी इक्वल वेक्टर्स. ओके. सो जर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघंही सेम असतील, सिम्पल आपण म्हणणार आहोत तुम्ही इक्वल वेक्टर्स आहात. तुमचे सगळे गुण जुळत आहेत. नेक्स्ट आहे दॅट इज पोझिशन वेक्टर. अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल ॲट अ पॉईंट विच रिप्रेझेंट टू द ओरिजिन ऑफ अ चूजन कोऑर्डिनेट सिस्टम इज कॉल्ड दी पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल. म्हणजे काय? आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एक एक्स ॲक्सिस आहे, एक वाय ॲक्सिस आहे, एक आपला छोटासा वेक्टर आहे, वेक्टर आर आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं या फिगरमध्ये तर जो आर वेक्टर आहे तो वेक्टर इक्वल असणार आहे ओ पीशी. म्हणजेच बघा जे ओ पी आहे तर ते काय आहे? रिझल्टंट वेक्टर आहे आणि तेच आपण आरने शो करतो आहे. म्हणजेच आर वेक्टर आणि ओ पी वेक्टर सेम आहेत. ओके.
मग आता या ठिकाणी इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल प्रेझेंट ॲट पी. या पी ठिकाणी जे काही पार्टिकल प्रेझेंट आहे त्या पार्टिकलचं वेक्टर ओ पी हे काय असणार आहे, पोझिशन वेक्टर असणार आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी सपोज केलं की या ठिकाणी एखादं पार्टिकल आहे, हे आपलं आहे वाय ॲक्सिस. या ठिकाणी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार आहोत, जी आपण ग्राफवरती वापरतो ती सिस्टीम आपण वापरणार आहोत. इथे आहे आपलं वाय ॲक्सिस, हे आपलं आहे एक्स ॲक्सिस. ओके, सो आता या ठिकाणी पार्टिकल इथे आहे. मग या ओरिजिनपासून जर आपण पार्टिकलपर्यंतचं डिस्टन्स जर आपण कवर केलं, हे जेवढं वेक्टर आहे त्याला आपण म्हणणार आहोत पोझिशन वेक्टर, की ज्यामुळे मला या ठिकाणी जो पार्टिकल प्रेझेंट आहे त्या पार्टिकलचं पोझिशन कळणार आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट पोझिशन वेक्टर. नेक्स्ट आहे युनिट वेक्टर. या सगळ्या वेक्टर्समध्ये आतापर्यंत आपण जे काही पाहिले ईपर्यंत म्हणजे 5 वेक्टर्स पाहिले, या सगळ्या वेक्टर्सपैकी जर कोणी महत्त्वाचं असेल तर ते आहे युनिट वेक्टर. सगळ्यात महत्त्वाचं आहे. लेट अस सी गौर से देखिए इसको. अ वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड in a given direction is called a unit vector. बरं, सगळं कळलं. पण युनिट मॅग्निट्यूड काय असतं, तर जेव्हाही आपण युनिट शब्दाचा वापर करतो तेव्हा त्याचा अर्थ असतो 1. आपण मॅथ्समध्ये युनिट सर्कल पाहिला होता. युनिट सर्कल म्हणजे काय, ज्याचं रेडियस 1 असतं. 1 मीटर, सेंटीमीटर, क्युबिक मीटर, मला काय गरज नाही त्याची, मला फक्त 1 असल्याशी मतलब आहे. ते 1 काय का असे ना, माझं काय जाते. सो या ठिकाणी युनिट फक्त 1 असायला पाहिजे. ते सेंटीमीटर असो, ते मिलीमीटर असो, ते मीटर असो, नाही ते किलोमीटर असो. ओके, मला फक्त युनिट 1 पाहिजे. ओके, जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर वेक्टरचा मॅग्निट्यूड 1 असेल, डायरेक्शन दिली असेल, तेव्हा त्याला आपण युनिट वेक्टर इन दॅट डायरेक्शन म्हणणार आहोत. सो इफ वेक्टर एम इज अ नॉन झिरो वेक्टर दॅट इज इट्स मॅग्निट्यूड दॅट इज एम इज इक्वल टू मॉड्युल्समध्ये जेव्हा आपण वेक्टर एम लिहितोय याचा अर्थ हे कसं आहे, मॅग्निट्यूड आहे. सो आता या ठिकाणी वेक्टर एमचं मॅग्निट्यूड दॅट इज मॉड्युल्समध्ये एम वेक्टर इज नॉन झिरो, म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ हे झिरो आहे का, नाही. झिरो सोडून कोणताही इतर नंबर. द युनिट वेक्टर अलॉंग एम वेक्टर इज रिटन ॲज. आता या ठिकाणी आपण यू लिहितो युनिट वेक्टर, त्याच्या खाली एम लिहितो आहे कारण एमचं युनिट वेक्टर आहे. डोक्यावरती आपण कॅप काढतो आहे, याला तुम्ही कॅप म्हणा किंवा DC पांडे वगैरे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ह्याला हॅट पण म्हटलं आहे. ओके, सो हॅट म्हणा किंवा कॅप म्हणा, मोस्टली आपण सगळे कॅप म्हणतो. सो याच्या डोक्यावरती आपण टोपी लावायची आहे. मग आता या ठिकाणी युनिट वेक्टर ऑफ एम, ओके, युनिट ऑफ एम वेक्टर, त्याच्या डोक्यावरती आपण कॅप लावणार. अँड इज गिवन बाय, आता या ठिकाणी वेक्टर एम इज इक्वल टू युनिट वेक्टर ऑफ एम. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मल्टिप्लाय बाय एम. या एमचा अर्थ काय होतो, जेव्हा कोणताही साईन नसेल, जेव्हा फक्त एम असेल, याचा अर्थ ते वेक्टर आहे. ओके, सो आता या ठिकाणी वेक्टर एम आणि हे सगळं एवढं इक्वेशन हे कसं आहे, इक्वल आहे. मग आता या ठिकाणी जर मी युनिट वेक्टर ऑफ एम जर मी असं लिहिलेलं आहे तर इज इक्वल टू या एमचा अर्थ असा असू शकतो दॅट इज एम वेक्टर डिवायडेड बाय एम. म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेतो आहे की ॲक्च्युअल जे वेक्टर आहे तर ते डिवायडेड बाय मॅग्निट्यूड. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी कोणता फॉर्म्युला तयार होतो आहे, वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर युनिट वेक्टरचं जे पण वेक्टर आहे डिवायडेड बाय त्याचं जे पण मॅग्निट्यूड असेल तर ते. आता ॲज यू नो की या ठिकाणी आपण मॅग्निट्यूड काय घेणार आहोत, युनिट घेणार आहोत, म्हणजेच 1 घेणार आहोत. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की हेन्स या ठिकाणी युनिट वेक्टर जे शेड्यूल करता आपण कॅप सोडवलेली आहे ऑफ एम हॅज मॅग्निट्यूड युनिटी, म्हणजेच काय याचं मॅग्निट्यूड काय असणार आहे, 1 असणार आहे. अँड हॅज द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ वेक्टर एम. याचं डायरेक्शन पण सेम असणार आहे कारण आपण आत्ताच रूलमध्ये रीड केलं की त्यांचं जे डायरेक्शन आहे आणि मॅग्निट्यूड आहे ते सेम असणार आहे. फक्त मॅग्निट्यूड कशामध्ये असणार आहे, 1च्या फॉर्ममध्ये असणार आहे कारण ते युनिट मॅग्निट्यूड आहे. ओके, सो वी यूज आय कॅप, जे कॅप अँड के कॅप. आता हे आय जे के काय आहेत, जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करतो तेव्हा आपण 2 ॲक्सिस ड्रॉ करतो, दॅट इज वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस. पण जर आपला ग्राफ 3D असेल, तुम्ही मागच्या वर्षी ना फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वगैरे पाहिलं असेल, त्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे बोटांची रचना केली होती त्याप्रमाणे करून बघा. तुम्हाला या ठिकाणी जे एक बोट मिळेल ते असणार आहे युअर झेड ॲक्सिस. नसेल कळलं तर सोडून द्या, बट या ठिकाणी तुम्हाला जे एक बोट मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत झेड ॲक्सिस. जेव्हा आपण एखादा 3D ऑब्जेक्ट घेऊ ना तेव्हा हे जे असणार आहे हे आपल्या डोळ्यासमोर असणार आहे. ओके, म्हणजे ॲक्च्युली मी हे इथे ड्रॉ केलं आहे बट हे इथे नसतं, ते तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे 3Dमध्ये. आता सध्या 2Dमध्ये ड्रॉ करता येणं मुश्किल आहे, सो मी त्याच्यामुळे हे असं घेतलं आहे. ओके, सो 3Dमध्ये हे तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. सो आता या ठिकाणी आपल्याकडे 3 ॲक्सिस आहेत, दॅट इज झेड ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस. मग आता या तिन्ही ॲक्सिसवरती जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवू, सपोज की ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, याची पोझिशन आपण जेव्हा कॉर्डिनेट्सच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट करू तेव्हा आपल्याला ह्या एक्स, वाय आणि झेड ॲक्सिसचा वापर करायचा आहे. पण तेव्हा आपण हे एक्स ॲक्सिस आहे असं नाही वापरणार, तर एक्स ॲक्सिसलाच आपण आय कॅप म्हणतो. म्हणजे याची जी काही व्हॅल्यू असेल ती जेव्हा आपण आय कॅपच्या फॉर्ममध्ये लिहिणार तर याचा अर्थ असा की ती व्हॅल्यू कशावरती आहे, एक्स ॲक्सिसवरती. जेव्हा आपण तेच जे कॅपच्या फॉर्ममध्ये लिहू तेव्हा याचा अर्थ असा की ती व्हॅल्यू वाय ॲक्सिसवरती आहे.
आणि जेव्हा आपण एखादी व्हॅल्यू के कॅपच्या फॉर्ममध्ये लिहू तेव्हा त्याचा अर्थ असा की ती व्हॅल्यू एक झेड ॲक्सिसवरती आहे. ओके, सो अशा पद्धतीने आय कॅप, जे कॅप आणि के कॅप आपण एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची व्हॅल्यू किंवा पोझिशन कोणत्या डायरेक्शनला आहे, कोणत्या ॲक्सिसवरती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी वापरतो. ओके, सो आता या ठिकाणी युनिट वेक्टर एक्स काय आहे, दॅट इज आय कॅप. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स ॲक्सिसवरती जर असेल तर आपण आय कॅप म्हणणार, सेम वाय ॲक्सिसवरती असेल तर आपण जे कॅप म्हणणार, झेड ॲक्सिसवरती असेल आपण के कॅप म्हणणार. एक लक्षात ठेवायचं की झेड ॲक्सिसचा आपण सारखा वापर करत नाही, हे फक्त 3D ऑब्जेक्टसाठी असतं. आणि हे जे झेड आहे तर झेड म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. जेव्हा तुम्ही 3 पेन एकत्र धराल तर एक पेन स्ट्रेट असा असेल, एक पेन स्ट्रेट असा असेल आणि तिसरा पेन एक्झॅक्टली तुमच्या डोळ्यासमोर असेल आणि त्याला आपण म्हणणार आहोत झेड ॲक्सिस आणि ज्याला आपण के कॅपने रिप्रेझेंट करतो. आता या ठिकाणी आय कॅप इज इक्वल टू एक्स वेक्टर डिवायडेड बाय एक्स, ह्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो. खालचा जो साधा एक्स आहे तो काय असणार आहे, मॅग्निट्यूड असणार आहे. सोबतच जे कॅप म्हणजे काय, वाय ॲक्सिसवरती जो पण वेक्टर असेल तर तो डिवायडेड बाय वाय ॲक्सिसवरती असणारा मॅग्निट्यूड. सेम त्याच पद्धतीने के कॅप म्हणजे एक्स वेक्टर झेड वेक्टर डिवायडेड बाय झेड. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे जे वेक्टर्स आहेत तर ते दाखवतो कोऑर्डिनेट सिस्टममध्ये. सो या ठिकाणी एक्स वेक्टर, वाय वेक्टर अँड झेड वेक्टर आर वेक्टर्स अलॉंग एक्स, वाय अँड झेड ॲक्सेस रेस्पेक्टिवली. हे सगळे वेक्टर्स काय आहेत, एक्स, वाय आणि झेड ॲक्सेसवरती असणार आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत वेक्टर ऑपरेशन्स. यामध्ये आपण वेक्टर्सचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन या सगळ्या गोष्टी करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय स्कॅलर. आपल्याकडे एक वेक्टर क्वांटिटी आहे, दुसरी आपल्याकडे स्कॅलर क्वांटिटी आहे. यांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू तेव्हा आपल्याला काय मिळेल हे आता आपण फाइंड आउट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लाइंग अ वेक्टर पी, आपल्याकडे वेक्टर पी आहे बाय स्कॅलर क्वांटिटी एस. ओके, एसच्या डोक्यावरती आपण ॲरो दाखवणार नाही कारण एस इज अ स्कॅलर क्वांटिटी. स्कॅलर क्वांटिटी आपण अशी सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत नाही. ओके, सिम्बॉलिकली, हा चुकून दुसरा शब्द निघाला. सो आता या ठिकाणी वेक्टर पी मल्टिप्लाय बाय करायचं आहे आपल्याला एस. जेव्हा आपण वेक्टर पी मल्टिप्लाय बाय एस करू तेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर क्वांटिटी मिळेल दॅट इज क्यू वेक्टर. आणि क्यू वेक्टर विल बी अ वेक्टर हुज डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ दी पी वेक्टर. आता जेव्हा आपण या ठिकाणी पी वेक्टर घेतो याचा अर्थ त्याच्याकडे डायरेक्शन पण आहे, याच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे आणि एसकडे फक्त मॅग्निट्यूड आहे. मग आता या पूर्ण इक्वेशनची डायरेक्शन काय होईल, ऑब्वियसली जी पीची डायरेक्शन आहे ती पुन्हा एकदा सांगते. आपल्याकडे पी जो आहे तर तो वेक्टर आहे आणि एस जो आहे तर तो स्कॅलर आहे. पी वेक्टर आहे याचा अर्थ पीकडे डायरेक्शन पण आहे, पीकडे मॅग्निट्यूड पण आहे. एस स्कॅलर आहे याचा अर्थ एसकडे डायरेक्शन आहे का, नाही, ओन्ली मॅग्निट्यूड आहे. जेव्हा मी याला मल्टिप्लाय करेन तेव्हा डायरेक्शन काय असेल, ऑब्वियसली जी पीची डायरेक्शन आहे तर ती असणार आहे. म्हणजेच मला जे काही आन्सर मिळेल तर त्याचं डायरेक्शन काय असणार आहे, पीचं डायरेक्शन. ओके, सो अशा पद्धतीने क्यू वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर मल्टिप्लाय बाय एस. आता या ठिकाणी जेव्हाही कधी आपण वेक्टर मल्टिप्लाय बाय स्कॅलर करणार आहोत, असं नाही की फक्त याचसाठी, बट जेव्हाही कधी आपण वेक्टर मल्टिप्लाय बाय स्कॅलर करू तेव्हा आपल्याला नेहमी वेक्टरच मिळणार आहे. कधी पण तुम्ही जेव्हा वेक्टर मल्टिप्लाय बाय स्कॅलर करा यू विल गेट ओनली द वेक्टर क्वांटिटी. ओके, सो आन्सर नेहमी वेक्टरचं असणार आहे वेक्टर मल्टिप्लाय बाय स्कॅलरमध्ये. मग आता या ठिकाणी हे झालं मल्टिप्लिकेशनचं. हे लिहून घ्या की वेक्टर मल्टिप्लाय बाय स्कॅलर यू विल गेट ओनली द वेक्टर क्वांटिटीमध्ये आन्सर. ओके, नेक्स्ट दॅट इज ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. वेक्टर्सचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. सो द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ 2 or more वेक्टर्स ऑफ द सेम टाईप. सेम टाईप म्हणजे काय, जे सेम फिजिकल क्वांटिटीमध्ये आहेत, क्वांटिटी बदलायची नाही, क्वांटिटी सेम असायला पाहिजे. gives rise to a single vector such that the effect of this single vector is the same as the innate effect of the vector which have been added or subtracted. म्हणजे काय, या ठिकाणी सपोज की आपण कोणतेही 2 वेक्टर घेतो आहे, दॅट इज आपण एक घेणार आहोत 2 डिस्प्लेसमेंटचे वेक्टर घेऊया, दॅट इज 5 मीटर आणि दुसरा आहे आपला 6 मीटर. सो या ठिकाणी यांची जी क्वांटिटी आहे, जी पण फिजिकल क्वांटिटी आहे ती ठरलेली आहे. आपण असं नाही करणार की 5 मीटर प्लस 5 सेकंद असं आपण करू शकत नाही, कारण ॲडिशन सबट्रॅक्शन करताना फिजिकल क्वांटिटी किंवा युनिट सेम असायला पाहिजे. ओके, तरच आपण ते ॲड किंवा सबट्रॅक्ट करू आणि तरच त्याचा इफेक्ट कॉन्स्टंट राहील. So it is important to understand that only vectors of the same type म्हणजे काय, ज्यांची सेम क्वांटिटी आहे, सेम फिजिकल क्वांटिटी, कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड. म्हणजेच ज्यांची फिजिकल क्वांटिटी सेम आहे तेच फक्त ॲड आणि सबट्रॅक्ट केले जाऊ शकतात. सो आता या ठिकाणी फोर्स 1 आहे
आणि आपल्याकडे फोर्स 2 आहे, दॅट इज वेक्टर F1 आहे आणि वेक्टर F2 आहे, कॅन बी ॲडेड टू गिव्ह रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स म्हणजे काय, दोघांचे ॲडिशन. मग अशी जसं की मी तुम्हाला सांगितलं रिझल्टंट फोर्स म्हणजे काय, आपल्याकडे ट्रायंगल आहे, तर ही जी साईड असेल तर ती काय असणार आहे, या दोघांची ॲडिशन जी की आपण पायथागोरस थेरमनी फाइंड आउट करतो. पण राईट अँगल असेल तेव्हा, सध्या तरी मी राईट अँगल चुकून नाही ड्रॉ केला आहे, जेव्हा असं असेल तेव्हा. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याकडे एक आहे ते म्हणजे वेक्टर F1, दुसरा आहे वेक्टर F2. आता जेव्हा मी या दोघांना ॲड करेन तेव्हा मला दुसरं वेक्टर मिळेल, म्हणजे तिसरं या दोघांचे ॲडिशन मिळेल, दॅट विल बी वेक्टर F ओनली. ओके, सो आता या ठिकाणी जर मी पाहिलं तर हे आणि हे या दोघी सेम फिजिकल क्वांटिटीज होत्या आणि त्याच्यामुळे मी या दोघांना पण ॲड करू शकले आणि त्याच्यामुळे मला आन्सर जे मिळालं ते पण वेक्टरमध्ये मिळालं, दॅट इज F वेक्टर. बट अ फोर्स वेक्टर कॅनॉट बी ॲडेड टू अ वेलोसिटी वेक्टर. पण मी असं नाही करू शकणार की माझ्याकडे एक फोर्सचं वेक्टर आहे ते मी ॲड करणाऱ्या वेलोसिटीच्या वेक्टरसोबत, असं मी करू शकत नाही, कारण फिजिकल क्वांटिटी सेम असायला पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इट इज इझी टू फाइंड ॲडिशन ऑफ वेक्टर्स वेक्टर AB अँड वेक्टर BC हॅव्हिंग दी सेम और अपोजिट डायरेक्शन बट डिफरंट मॅग्निट्यूड्स. आता आपल्याला वेक्टर AB आणि वेक्टर BCची ॲडिशन आपण इझिली करू शकतो. त्यांचं डायरेक्शन सेम असो किंवा अपोजिट असो, सोबतच त्यांचं मॅग्निट्यूड पण दुसरं काहीतरी असो, आपण इझिली यांची ॲडिशन फाइंड आउट करू शकतो. इफ इंडिव्हिज्युअल वेक्टर्स आर पॅरलल. पॅरलल म्हणजे काय, सपोज की माझ्याकडे हे B वेक्टर आहे आणि माझ्याकडे हे A वेक्टर आहे, दोघं पण कसे आहेत, पॅरलल आहेत. ओके, एकदम पॅरलल असायला पाहिजेत. दॅट इज पॅरलल म्हणजेच काय, ते दोघं सेम डायरेक्शनमध्ये आहेत. सो द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज द ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. सो जेव्हा मी यांची ॲडिशन करणार किंवा रिझल्टंट वेक्टर जेव्हा फाइंड आउट करणार तेव्हा ते वेक्टर AB अशा पद्धतीने मी लिहिणार आहे. जसं की या ठिकाणी आपल्याकडे दोन पॅरलल व्हॅल्यूज आहेत, दॅट इज AB एक आहे, AB वेक्टर आणि वेक्टर BC. ओके, सो जेव्हा मी यांचे ॲडिशन करणार तेव्हा जे पण ॲडिशन मिळेल तर ते आपण वेक्टर ACच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, कारण हे दोघं सेम डायरेक्शनमध्ये आहेत, पॅरलल आहेत. अँड द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट इज सेम ॲज दॅट ऑफ द इंडिव्हिज्युअल वेक्टर्स ॲज शोन इन फिगर 2.4. इथे जर आपण पाहिलं AB एक वेक्टर आहे, BC एक वेक्टर आहे आणि वेक्टर AC आहे जो की या दोघांचे ॲडिशन आहे. तिघांची डायरेक्शन सेम असायला पाहिजे, डायरेक्शनमध्ये कोणताही फरक नको, मग ते रिझल्टंट असो किंवा साधं वेक्टर असो, म्हणजे साधं म्हणजे इनिशियल वेक्टर जे पण आपण ॲड करणार आहोत तर ते असो, दोघांचं पण डायरेक्शन, तिघांचं पण डायरेक्शन सेम असायला पाहिजे. आफ्टर दॅट, हावेवर इफ द इंडिव्हिज्युअल वेक्टर्स आर अँटी पॅरलल. मग आता हे तर झालं की हा बाबा पॅरलल आहेत म्हणून, पण जर हे अँटी पॅरलल असतील तर, म्हणजे हे जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर त्यासाठी पण दुसरी मेथड आहे. जर पॅरलल असतील आपण जस्ट या लोकांना ॲड केलं आणि आपल्याला AC वेक्टर मिळालं, त्याची ॲडिशन मिळाली. बट जर ते अपोजिट डायरेक्शनला असतील म्हणजे अँटी पॅरलल असतील तर द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज डिफरन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड. म्हणजे काय, तर आपण या दोघांची तिघांची पण सबट्रॅक्शन करणार आणि आपल्याला फायनल रिझल्ट मिळणार. म्हणजेच काय, या ठिकाणी AB जे की एका डायरेक्शनला आहे, BC जे की याच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. सो व्हॉट विल बी दी AC. मग ACचं मॅग्निट्यूड काय असणार आहे, तर त्यासाठी आपल्याला यामधून हे सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे जर अँटी पॅरलल असतील तर आपण सबट्रॅक्शन करणार, जर पॅरलल असतील तर आपण ॲडिशन करणार. ओके, पुन्हा एकदा, जर अँटी पॅरलल असेल आपण सबट्रॅक्शन करणार वेक्टर्सचं, जर पॅरलल असेल तर आपण ॲडिशन करणार. आता या ठिकाणी हे नेहमी आपण मॉड्युल्समध्ये लिहितो, याचा अर्थ जी पण व्हॅल्यू येईल ती कधीही निगेटिव्ह नसणार आहे. ओके, मॉड्युल्समध्ये आपण यासाठी लिहितोय की येणारी व्हॅल्यू निगेटिव्ह नसावी. आता भलेही या ठिकाणी AB 5 असेल आणि BC 7 असेल तर तुमच्या मते ही व्हॅल्यू -2 यायला पाहिजे, पण जर आपण ह्याला मॉड्युल्समध्ये टाकतोय याचा अर्थ मॉड्युल्समध्ये व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह नसते, ही 2च असणार आहे, भलेही ते मायनस असो किंवा प्लस असो. ओके, मॉड्युल्समध्ये टाकला तर नेहमी व्हॅल्यू येताना पॉझिटिव्हच बाहेर येणार आहे. सो आता या ठिकाणी 2च व्हॅल्यू असणार आहे, -2 नाही. सो इन दिस वे हे काही रूल्स होते मॉड्युल्सचे आणि त्याचबरोबर पॅरलल आणि डिस्प्लेसमेंटचे. आफ्टर दॅट अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर ऑपरेशन्स पाहिलेलं आहे, वेक्टर्सची ॲडिशन सबट्रॅक्शन पाहिलेली आहे. हे तर असं झालं की जेव्हा पॅरलल असेल किंवा जेव्हा पॅरलल नसेल, ह्या दोन केसेस झाल्या की एकतर अँटी पॅरलल असेल किंवा वेक्टर्स पॅरलल असतील. पण जर वेक्टर्स सेम डायरेक्शनमध्ये पण नसतील आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये पण नसतील, म्हणजे काय, तर वेक्टर असं ट्रायंगलमध्ये आहे, तर आपण कसं फाइंड आउट करणार रिझल्टंट वेक्टर काय आहे, तर त्यासाठी एक वेगळा लॉ आहे, दॅट इज ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन, जो की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप छोटासा साधासा सिम्पलसा लॉ आहे आणि आय होप की तुम्हाला तो लगेच समजेल. सो आय होप की आजच्या व्हिडिओमध्ये जे पण स्कॅलर आणि वेक्टर क्वांटिटीज त्यासोबतच त्याचे टाईप्स आणि त्याचे ऑपरेशन्स तुम्हाला समजले असतील. जसं की वेक्टर क्वांटिटीजसाठी रूल्स आहेत ॲड वगैरे करण्यासाठी, त्याप्रमाणे कोणतेही रूल्स स्कॅलरमध्ये नाही आहेत. स्कॅलरमध्ये एकमेव रूल आहे तो असा की ज्या पण क्वांटिटीज तुम्ही ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार आहात त्या सेम फिजिकल क्वांटिटीज असायला पाहिजेत, एवढंच फक्त एक रूल आहे, बाकी काहीच रूल नाही आहे. बाकी सगळं तुम्ही अल्जेब्रिक मेथड्सप्रमाणे करू शकता. पण वेक्टर्समध्ये मात्र अशा प्रकारचे प्रकार आहेत, यानुसारच तुम्हाला ॲड किंवा सबट्रॅक्ट करावं लागणार. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.